नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शंकरपाळ्या. या शंकरपाळ्या आपण 1 किलो प्रमाणात केलेल्या आहे. तर तुम्हाला कमी जास्त करायचे असतील तर ते प्रमाण कमी जास्त करू शकता. खूप छान झालं आहे. काही झंझट न करता खूप सोप्या पद्धतीने आपण या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तर आपण बघूया कशा करायच्या आहेत. इथे मी 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे. याच्यामध्ये 1 वाटी तूप उकळून घातलेलं आहे. 1 वाटी म्हणजे 120 ग्रॅम आहे हे. आणि हे तूप सगळीकडे आपण पिठाला लावून घ्यायचं आहे. तर आधी चमच्याने आपण मिक्स करूया. गरम असल्यामुळे चमच्यानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण हाताने पिठाला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे तूप मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 400 ग्रॅम पिठी साखर घालते. 1 किलो मैद्याला 400 ग्रॅम पिठी साखर बरोबर होते. आणि ही पिठी साखरही आपण मिक्स करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे. पिठी साखर असल्यामुळे पीठ पातळ होत जातं. तर मी पाणी थोडं थोडं घालूनच पीठ मळायचं आहे. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ आपण चपातीच्या पिठाप्रमाणेच मळायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि मी आता इथे लगेचच शंकरपाळ्या करायला घेते. तर हे जो आपण पिठाचा गोळा घेणार आहोत हा चांगला मळून घ्यायचा आहे. एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि इथे आता पिठाचा गोळा चांगला मळून घेतला आहे आणि तो मी आता लाटून घेते. पीठ आपण चपातीच्या पिठाप्रमाणे मळल्यामुळे चपातीही व्यवस्थित आपल्याला लाटता येते. इथे आपण पीठ कुटणं वगैरे असं काही केलेलं नाही आहे. साध्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता याची खूप जाड किंवा खूप पातळ अशी चपाती लाटायची नाही आहे. मीडियम साईजचीच लाटायची आहे.
ही अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे. आपण याच्या जाड पण शंकरपाळ्या करू शकतो किंवा पातळही करू शकतो, पण इथे मी मीडियम साईजच्या केल्या आहेत. तर चिरण्याच्या सहाय्याने आपण हे कापून घ्यायचं आहे. पिझ्झा कटरनेही कापू शकतो, सुरीनेही कापू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हव्या असलेल्या लहान मोठ्या कोणत्याही आकाराच्या आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. त्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेलात शंकरपाळ्या सोडून थोडा वेळ अशाच ठेवायच्या आहेत. आणि नंतर ह्या पुन्हा हलवत राहायच्या आहेत. पूर्ण वेळ आपण ह्या हलवत राहायचं आहे, ज्यामुळे सगळ्या बाजूने चांगल्या तळल्या जातील. सारख्या शंकरपाळ्या अशा हलवत राहायच्या, जेणेकरून त्या सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या जाईल आणि गुलाबी रंगावर आपण या तळून घ्यायच्या आहेत. त्या गुलाबी रंगावर तळून झालेल्या आहे, काढून घेऊया. तर इथे आपण सगळ्या शंकरपाळ्या 1 किलोच्या बनवलेल्या आहेत. खूप छान झाल्या आहेत, खुसखुशीत झाल्या आहेत, मस्तच झाल्या आहेत. नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.